नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. चला आज आपण एक अशी गोष्ट ऐकूया जी दोन टोकांच्या जाणीवांना एकत्र आणते. दोन पूर्णपणे वेगळी जगं जी एका साध्या पत्राने जोडली जातात. ही गोष्ट आहे उबदार बर्फाची. तर या कथेची सुरुवात होते दोन अगदी वेगळ्या दुनियेपासून. एका बाजूला आहे निष्ठा, मुंबईची धावपळ, सततची गडबड आणि तिच्या हातात गरम कॉफीचा कप ज्यात ती आपलं भविष्य शोधतीये. आणि दुसऱ्या बाजूला कोकणाचा शांत किनारा आणि तिथे आहे आदित्य, जो वितळणाऱ्या बर्फाच्या गोळ्यात प्रत्येक क्षणात आपलं आयुष्य जगतोय. एकीकडे उष्णता, दुसरीकडे गारवा, पण तरीही दोघांच्या मनात एक अनामिक ओढ आहे. मग प्रश्न येतो की ही दोन जगं एकत्र आली कशी? तर झालं असं की आदित्य, जो आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचं पोस्ट ऑफिस सांभाळतोय, त्याला साफसफाई करताना एक जुनं पत्र सापडतं. तब्बल 30 वर्षांपूर्वीचं पत्र, जे कधी पत्त्यावर पोहोचूच शकलं नाही. त्यावर नाव आहे निष्ठा. त्याला वाटतं, अरे, हे पत्र इतकी वर्ष आपल्या मालकाची वाट बघते, आणि तो ते पत्र आजच्या पत्त्यावर पाठवून देतो. आणि गंमत बघा, ते पत्र पोहोचतं आजच्या निष्ठाकडे, जिचं नाव आणि ऑफिसचा पत्ता योगायोगाने तोच असतो. आता पत्रात तर बर्फाच्या गोळ्याच्या थंड स्पर्शाबद्दल लिहिलेलं आहे. निष्ठा, जी आपल्या गरम कॉफीच्या जगात रमलेली आहे, तिला हे वाचून खूप कुतूहल वाटतं आणि ती त्या थंड आठवणीला उत्तर देते. आदित्यला लगेच आपली चूक कळते की हे पत्र चुकीच्या व्यक्तीला गेलंय. पण तो तिला हे सांगतच नाही, कारण त्या एका चुकीमुळे त्याच्या आयुष्यात एक खूप छान उबदार संवाद सुरू झालेला असतो. आणि इथून त्यांच्यात एक असा संवाद सुरू होतो, जो केवळ शब्दांपुरता मर्यादित राहत नाही. आदित्य आपल्या एका पत्रात खूप सुंदर गोष्ट लिहितो. तो म्हणतो, कॉफी पिणारे लोक भविष्याची काळजी करतात, म्हणून त्यांना उष्णता हवी असते. मी तर फक्त त्या वितळणाऱ्या बर्फाच्या एका थेंबात माझं पूर्ण आयुष्य शोधण्याचा प्रयत्न करतोय. किती मोठा फरक आहे बघा त्यांच्या जगण्यात. एकाला भविष्य खुणावतंय, तर दुसरा फक्त वर्तमानाच्या स्पर्शात रमलाय. आदित्याचं हे साधं स्पर्शाचं जग निष्ठाच्या धावपळीच्या आयुष्याला कुठेतरी आतून स्पर्श करतं. ती त्याला लिहिते, तू म्हणतोस तुझ्या जगात रंग नाहीत, पण खरं सांगू, तुझ्या शब्दांनी माझ्या या रंगहीन आयुष्यात एक इंद्रधनुष्य फुलवलं आहे. आता तिच्यासाठी ही फक्त पत्र नव्हती, तर तिच्या वेगवान आयुष्याला मिळालेली एक शांत, सुंदर लय होती. त्यांच्या या संवादात मग एक असा क्षण येतो, एक अशी ओळ येते, जी पुढे जाऊन सगळं काही बदलणार असते. आदित्य लिहितो, माझ्या जगात रंग नाहीत, फक्त स्पर्श आहेत. मला कधीकधी असं वाटतं की तुझ्या त्या कॉफीच्या वाफेचा स्पर्श जरी माझ्या चेहऱ्याला झाला ना, तर मला उबदारपणा म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा कळेल. त्या क्षणी निष्ठाला ही ओळ खूप भावूक वाटते, पण तिला हे माहीत नसतं की या ओळीत किती खोल अर्थ दडलाय. महिने उलटतात आणि आता फक्त पत्रांची देवाणघेवाण निष्ठाला पुरेशी वाटत नाही. तिच्या मनातील ओढ इतकी वाढते की ती आता स्वतःला थांबवू शकत नाही. आणि ती त्याला थेट विचारते, आदित्य, आपण कधी भेटू शकतो का? मला खरंच तुझ्यासोबत तो बर्फाचा गोळा खायचाय. त्यांच्या नात्याला आता एका नव्या वळणाची गरज होती. आणि आदित्याच्या उत्तराची वाट न बघता निष्ठा स्वतःच निर्णय घेते. ती कोकणला जाणारी ट्रेन पकडते. सोबत काय घेऊन जाते? तर एक खास भेट, थर्मसमध्ये गरमागरम कॉफी. तिच्या मनात धाकधूक आहे, प्रचंड उत्सुकता आहे, आणि अखेर ती त्या मातीच्या सुगंधात त्या जुन्या कौलारू पोस्ट ऑफिससमोर येऊन उभी राहते. ती जवळजवळ धावतच आत जाते. तिथे बसलेल्या एका वृद्ध पोस्टमनला ती विचारते, आदित्य कुठे आहे? तिच्या श्वासाचा वेग वाढलेला आहे आणि डोळ्यांत 6 महिन्यांची स्वप्न साठलेली आहेत. आणि मग एक असा क्षण येतो जिथे सगळं काही थांबतं. ते पोस्टमन अगदी शांतपणे तिला सांगतात, आदित्य, तो तर 15 दिवसांपूर्वीच निघून गेला. म्हणाला, त्याला आता हिमालयाच्या बर्फात राहायचे. बस, एका क्षणात निष्ठाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या चेहऱ्यावरची निराशा बघून ते पोस्टमॅन पुढे म्हणतात, पण थांबा, तो जाताना तुमच्यासाठी हे ठेवून गेलाय. म्हणाला, जर ती आली तरच हे तिला द्या. असं म्हणून ते तिच्यासमोर 2 वस्तू ठेवतात. त्या वस्तू काय होत्या? एक होती बर्फाच्या गोळ्याची वाळलेली काठी आणि दुसरं होतं एक पत्र. पण त्या पत्रावर शाईचा एकही डाग नव्हता. होते ते फक्त कागदावरचे छोटे छोटे उंचवटे, सुईने टोचल्यासारखे. ते एक ब्रेल लिपीतलं पत्र होतं. एक असा संदेश जो निष्ठाला वाचताच येत नव्हता. आणि मग ते पोस्टमॅन
एक असं सत्य सांगतात जे त्या संपूर्ण नात्याचा, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थच बदलून टाकतं. ते म्हणतात, आदित्य जन्मापासून प्रज्ञाचक्षू आहे. प्रज्ञाचक्षू म्हणजे तो जन्मापासूनच अंध आहे. आणि त्या एका क्षणात आदित्यच्या प्रत्येक भावनेचा, प्रत्येक स्पर्शाचा खरा अर्थनिष्ठासमोर लख्ख उलगडतो. मग प्रश्न पडतो की हा संवाद झाला तरी कसा? तर आदित्य तिच्या पत्रांना एका रीडिंग डिव्हाइसने ऐकायचा. म्हणजे तिच्या अक्षरांना तो आवाजाच्या रूपात अनुभवायचा. आणि उत्तर लिहिताना तो ब्रेल टू टेक्स्ट मशीन वापरायचा. त्याने कधीही कोणाची मदत घेतली नाही, कारण हा संवाद फक्त त्याचा आणि तिचा होता. हे सगळं ऐकल्यावर निष्ठा आपल्या बॅगेतून तो थर्मस बाहेर काढते. आतली कॉफी आता पूर्णपणे थंड झाली होती. जणू तिच्या जगातली उष्णता आदित्याच्या वास्तवाला भेटून आता गारठून गेली होती. ती त्या थंड कॉफीचा एक घोट घेते आणि तिला त्याची चव अगदी बर्फासारखीच लागते. ती डोळे मिटते आणि त्या ब्रेल लिपीतल्या पत्रावर आपली बोटं फिरवते. तिला ती अक्षरं वाचता येत नसली तरी त्या स्पर्शातून आदित्यचे शब्द थेट तिच्या हृदयात पोहोचतात. जणू तोच तिला सांगतोय, आपण कधीच का भेटलो नाही माहितीये? कारण डोळ्यांनी दिसणारं सत्य कधीकधी काळजाच्या सत्याला मारून टाकतं. तुला न कळणाऱ्या या स्पर्शातच मी माझं पूर्ण आयुष्य लिहून ठेवलंय. ट्रेनच्या परतीच्या प्रवासात निष्ठाला त्या कथेचा खरा अर्थ लागतो. तिला समजतं की काही नाती ही मिळवण्यासाठी नसतात, ती फक्त आपल्या श्वासात जपण्यासाठी असतात. तिचं आणि आदित्याचं नातं भेटण्यावर अवलंबून होतंच कुठे? खरं तर न भेटण्यानेच त्यांचं प्रेम पूर्ण झालं होतं. जणू काही तिच्या गरम कॉफीमध्ये त्याचा थंड बर्फ विरघळून एक असा उबदारपणा तयार झाला होता, जो आता तिच्यासोबत आयुष्यभर राहणार होता. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.